नमस्कार, मी श्वेता अंकले. आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज. बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया. सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. गोळीबारानंतर जिमखान्यावर कारवाई. युनियन जिमखाना परिसर सील. अनधिकृत होर्डिंग्ज हटवले. हिडकल प्रकल्पग्रस्तांचा न्यायासाठी एल्गार. तिसऱ्या दिवशीही आंदोलन तीव्र. नुकसान भरपाई किंवा जमीन परत देण्याची मागणी. बेळगाव फ्लायओव्हरला हिरवा कंदील. सप्टेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात. 270 कोटींच्या पहिल्या टप्प्याचे टेंडर. अलमट्टी कालव्यासाठी जल आंदोलन. पाणी न सोडल्यास उपोषणाचा इशारा. केबीजेएनएल कार्यालयाला कुलूप. जळवणे धबधब्यामध्ये अनधिकृत प्रवेश. बेळगावच्या 5 विद्यार्थ्यांवर गुन्हा. परवानगीशिवाय प्रवेश न करण्याचे गोवा वन विभागाकडून आवाहन. दांडेली सिंगरगाव क्रॉसजवळ भीषण अपघात. ट्रकच्या धडकेत युवती गंभीर जखमी. अवजड वाहनांवर कारवाईची मागणी. बेळगाव विकास कामांचा आढावा. खासदार शेट्टर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश. या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. बेळगावातील युनियन जिमखाना क्लबमधील गोळीबाराच्या घटनेनंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. परिसरातील अनधिकृत बाबींवर बडगा उगारत सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. बेळगाव युनियन जिमखाना क्लबमधील गोळीबाराच्या घटनेनंतर प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि संरक्षण विभागाने गुरुवारी दिनांक 16 जुलै रोजी सायंकाळी संयुक्त कारवाई करत परिसरातील अनधिकृत होर्डिंग्ज हटवले आणि संपूर्ण परिसर सील केला. संरक्षण विभागाच्या मालकीच्या जागेवरील अनधिकृत ताब्याप्रकरणी क्लबला बजावलेल्या नोटिशीनुसार ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रवेश बंदीचे आदेशही लागू करण्यात आलेत. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी आरोपींवर गुंडा कायदा आणि तडीपार सारखी कठोर कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली. कारवाई दरम्यान बेळगाव शहर पोलीस, कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकारी, संरक्षण इस्टेट विभागाचे अधिकारी आणि कमांडो पथक तैनात करण्यात आले होते. गोळीबाराच्या घटनेनंतर युनियन जिमखाना परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिडकल धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र झालंय. न्याय आणि योग्य नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बैलांसह ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनाला इशारा दिलाय. हिडकल धरण प्रकल्पामुळे जमीन गमावलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन गुरुवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. योग्य नुकसान भरपाई अथवा जमीन परत मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बैलांसह पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. धरण उभारणीवेळी 5 ते 6 गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र 4 दशकांनंतरही अनेक प्रकल्पग्रस्तांना योग्य नुकसान भरपाई आणि पुनर्वसन मिळाले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नुकसान भरपाई द्या किंवा आमची जमीन आम्हाला परत द्या अशी ठाम भूमिका घेत न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. बेळगावकरांच्या प्रतीक्षेत असलेल्या फ्लायओव्हर प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून प्रशासनानं त्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. बेळगाव शहरातील बहुप्रतीक्षित फ्लायओव्हर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 270 कोटी रुपयांचे टेंडर काढले असून सप्टेंबर अखेर किंवा पुढील 2 महिन्यात प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. प्रकल्पासाठी हेस्कॉमसह अन्य युटिलिटी स्थलांतरासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून पर्यावरण संरक्षणासाठी झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. बांधकामादरम्यान वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलीस आयुक्तालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त नियोजन केलं असून वाहतूक व्यवस्थेसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे 250 कोटी रुपयांचे टेंडरही याच वर्षी काढण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.
सिंचनासाठी पाणी सोडण्याच्या मागणीवरून विजयपूरमध्ये शेतकऱ्यांचा संताप उफाळून आलाय. जल आंदोलनासह विविध मार्गांनी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. आलमट्टी कृष्णा सिंचन क्षेत्रातील कालव्यांमध्ये तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी अखंड कर्नाटक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृष्णा नदीत उतरून 2 तास जल आंदोलन केले. तर कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी KBJNLच्या मुख्य अभियंता कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन छेडले. राज्य सरचिटणीस अरविंद कुलकर्णी यांनी 3 दिवसात कालव्यात पाणी न सोडल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला. तर अध्यक्ष तिरुपती बंडीवड्डर यांनीही तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. अधीक्षक अभियंता BS पाटील यांनी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत कालव्यात पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले. या आंदोलनात सीतप्पा गणी, रवी कोतीन, विठ्ठल बिरादार, उमेश वाळीकर, सिद्धू हिरेमठ यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. सोशल मीडियावरील माहितीवर विश्वास ठेवणं काही तरुणांना चांगलंच महागात पडलंय. प्रतिबंधित वनक्षेत्रात प्रवेश केल्याप्रकरणी बेळगावच्या 5 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. म्हादई वन्यजीव अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातील प्रतिबंधित जळवणे धबधबा परिसरामध्ये 14 जुलै रोजी परवानगीशिवाय प्रवेश केल्याप्रकरणी गोवा वन विभागाने बेळगावच्या 5 विद्यार्थ्यांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पाण्याची वाढलेली पातळी आणि जंगलात रस्ता चुकल्याने विद्यार्थी बेपत्ता झाल्यानंतर वन विभागाने हेल्पलाईनवर माहिती मिळताच शोध मोहीम राबवून रात्री 10:30 वाजता त्यांची सुखरूप सुटका केली. चौकशीत विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील माहितीवर विश्वास ठेवून धबधब्याकडे गेल्याची कबुली दिली. जळवणे धबधबा परिसर पूर्णपणे प्रतिबंधित आणि धोकादायक असल्याचं स्पष्ट करत परवानगीशिवाय प्रवेश हा शिक्षापात्र गुन्हा असून बेळगावसह परिसरातील युवकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन गोवा वन विभागानं केलंय. दांडेली मार्गावर झालेल्या अपघातात एका युवतीला गंभीर दुखापत झाली आहे. अरुंद रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांनी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. जगलबेट सिंगरगाव दांडेली मार्गावरील सिंगरगाव क्रॉसजवळ 10 चाकी ट्रकने ॲक्टिवा दुचाकीला धडक दिल्याने दांडेली येथील युवती गंभीर जखमी झाली आहे. जखमी युवतीला पुढील उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. KA25B8922 क्रमांकाच्या ट्रकने KA65K6409 क्रमांकाच्या ॲक्टिवाला धडक दिली. संबंधित युवती चैतन्य संघाच्या कर्ज वसुलीच्या कामासाठी जगलबेट येथे आली होती आणि परतताना हा अपघात झाला. दरम्यान जगलबेट सिंगरगाव दांडेली मार्ग अरुंद असून अवजड वाहनांना बंदी असतानाही अनेक ट्रक या मार्गाचा वापर करत असल्यानं अपघात वाढत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. अवैध अवजड वाहन वाहतुकीवर पोलीस विभागानं तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बेळगावमधील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना वेग देण्यासाठी प्रशासन सक्रिय झालंय. खासदार जगदीश शेट्टर यांनी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेत प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बेळगाव जिल्ह्याचे खासदार जगदीश शेट्टर आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नागरी विमान वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रेल्वे विभागाच्या विकास कामांचा आढावा घेतला. बेळगाव विमानतळाच्या पॅरलल टॅक्सी ट्रॅक प्रकल्पासाठी हवाई दलाची 16 एकर जमीन हस्तांतरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच हलगा मच्छे बायपास, रिंग रोड आणि बेळगाव हुनगुंद रायचूर महामार्गाच्या प्रलंबित कामांना गती देऊन भूसंपादन प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी.
अनगोळ बेळगाव येथील भांदूर गल्लीतील शेतकरी अशोक मजूकर यांच्या गवताच्या गंजीला मंगळवारी रात्री सुमारे 11 वाजता भीषण आग लागली. शेजाऱ्यांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर अशोक मजूकर, त्यांच्या कुटुंबियांनी व स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता वाढल्यानं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. ड्रग फ्री कर्नाटक अभियानांतर्गत विजयपूर जिल्ह्यात गेल्या वर्षापासून जून अखेरपर्यंत 98,76,720 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करून 73 आरोपी व 40 ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली. बेळगाव उत्तर विभागात अंमली पदार्थ विरोधी कारवाईत विजयपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर असून ड्रग पेडलर्स व गांजाची लागवड करणाऱ्यांविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. युवक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी ऑपरेशन राईज आणि बेड ब्रो अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये व विविध संस्थांच्या सहकार्याने व्यापक उपक्रम राबवण्यात येत आहेत. अंमली पदार्थमुक्त समाज घडवण्याच्या उद्देशानं जनजागृतीसह प्रभावी अंमलबजावणीवर पोलीस विभागाचा भर असल्याचं संदीप पाटील यांनी सांगितलं. चिकोडी लोकसभा मतदारसंघातील निपाणी शहरात SCP योजनेअंतर्गत सुमारे 1 कोटी रुपये खर्चाच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार प्रियंका जारकिहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खासदार प्रियंका जारकिहोळी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला बुडा तसेच चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुद्रेमानी येथील टेकाकडील सभाटा मंदिराकडे जाणारा शेतवडीतील रस्ता शेतकऱ्यांमधील वादामुळे गेल्या 2 वर्षांपासून बंद होता. मध्यस्थी पंच रवी पाटील, बाळाराम कदम, सुरेश पाटील, धोंडीबा पाटील आणि परशुराम काकतकर यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे दिनांक 12 जुलै रोजी वाद मिटून रस्ता पुन्हा खुला करण्यात आला. संबंधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत JCBच्या सहाय्याने रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आलं. यावेळी यशवंत महादेव गुरव, शिवाजी गुरव, रामचंद्र पाटील, प्रकाश येळूरकर, राजेंद्र पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. भूतान येथे 30 जून ते 4 जुलै 2026 दरम्यान झालेल्या 16व्या दक्षिण आशियाई शरीर सौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत पदके पटकावून देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या बेळगावच्या 3 खेळाडूंचा पॉलीहायड्रॉन फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला. प्रताप कलकुंद्रीकर यांनी 70 किलो गटामध्ये सुवर्णपदक, प्रशांत खन्नूकर यांनी 80 किलो गटामध्ये रौप्य पदक, तर केतकी पाटील यांनी महिला ॲथलेटिक फिजिक प्रकारात कांस्य पदक पटकावले. उद्यमबाग येथील फाउंडेशनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला पॉलीहायड्रॉन फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप चिटणीस, गौतम सावंत, तेजस्विनी कुलकर्णी तसेच बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे मानद अध्यक्ष अविनाश पोद्दार, KABBचे अध्यक्ष अजित सिद्धनवर आणि विविध मान्यवर उपस्थित होते. सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा मच्छे येथील SDMC सदस्यांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला भेट देऊन शाळेसाठी कायमस्वरूपी मुख्याध्यापक नियुक्त करण्याची तसेच प्रलंबित समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली. वाढती विद्यार्थी संख्या, नव्याने झालेले LKG, UKG वर्ग आणि शैक्षणिक व प्रशासकीय अडचणींची माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी येत्या शुक्रवारी शाळेला भेट देऊन पाहणी करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथे वानरांचा उपद्रव वाढला असून राष्ट्रीय महामार्ग व गावातील रस्त्यांवर फिरणाऱ्या वानरांच्या कळपांमुळे नागरिक व वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. रस्त्यावर अचानक येणाऱ्या वानरांमुळे ट्रक व ट्रॅक्टर चालकांना धोका निर्माण होत असून काही वेळा वानरांकडून चालकांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्यात. शेतकरी, शाळकरी मुले आणि पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत असल्यानं वन विभागानं तातडीने वानरांचा बंदोबस्त करून त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. नियम व अटी लागू.
हुक्केरी तालुक्यातील निडसोशी गावामध्ये महिन्याभरापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत असल्यानं संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन केले. वारंवार मागणी करूनही प्रशासनानं दखल घेतली नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. पाणी पुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. रामनगर जिल्ह्यातील बिददी येथे टाउनशिपसाठी प्रस्तावित 9,000 एकर सुपीक शेतीच्या भूसंपादनाच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाडू पूजन करून सरकारचा निषेध केला. ज्येष्ठ शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी सुपीक जमीन ही उपजीविकेचा आधार असून ती कोणत्याही परिस्थितीत देणार नसल्याची भूमिका मांडली. एकरी 10 कोटी रुपयांची भरपाई दिली तरी जमीन देणार नाही असं सांगत शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणाचा निषेध केला. भूसंपादनाचा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा चुन्नाप्पा पुजारी यांनी दिला. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे पायी निघालेल्या गोव्यातील उस्ते सत्तरी वाळपई येथील श्रीराम माऊली वारकरी मंडळाच्या दिंडीचे बुधवारी सुळगा हिंडलगा येथे ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. हनुमान मंदिर परिसरात वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. स्वर्गीय शट्टुप्पा पाटील यांनी सुरू केलेली सेवाभावाची परंपरा रोहन पाटील, माधुरी जाधव व सहकाऱ्यांनी कायम ठेवली आहे. यंदाची दिंडीची 5वी पायी वारी असून 153 वारकरी सहभागी झालेत. वारीचे प्रमुख बारकेलो राणे, उपप्रमुख सर्वेश राणे, संचालक रामकृष्ण इब्रामपूरकर व सचिव मोहन वांतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारी सुरू आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेणाऱ्या रोहन पाटील, माधुरी जाधव व सहकाऱ्यांचा दिंडीच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देऊन स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्योजकांच्या बैठकीनंतर सांगितले. बैठकीस आमदार किरण सामंत, प्रधान सचिव डॉक्टर पी अनबलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, सहमुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी मनोज जिंदल तसेच विविध उद्योग समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत मुंबई रत्नागिरी सी प्लेन सेवा, सीएनजी प्रकल्प, संरक्षण क्षेत्राशी संबंधित शिपयार्ड प्रकल्प आणि व्हीआयटी सेमी कंडक्टर प्रकल्पासह अनेक महत्त्वाच्या औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. सोनम वांगचुक यांच्यासारख्या लढवय्या नेतृत्वाची देशाला गरज असल्याचं सांगत बेळगावातील विविध संघटनांनी त्यांच्या दिल्ली येथील सुरू असलेल्या जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. जीवन विवेक प्रतिष्ठान, प्रगतिशील लेखक संघ व अंधश्रद्धा निर्मूलन समिती व संलग्न संस्थांतर्फे धर्मवीर संभाजी चौक येथे निदर्शने करून वांगचुक यांनी उपोषण मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली. नीट, पेपरफुटी व सीबीएसईतील गैरप्रकारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त सरकारी पॉलिटेक्निक, एनएसएस आणि ब्रह्मकुमारीज युथ विंगच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात राजयोगिनी ब्रह्मकुमारी संस्थेच्या बहन अनुराधा यांनी कला व कौशल्य आत्मसात केल्यास कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही असं सांगितले. कौशल्य विकसित केल्यास रोजगारदाता बनता येते आणि विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी सातत्याने नवीन गोष्टी शिकत राहावं असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी डॉक्टर महादेव मेदार, वीणा पाटील, भाई महांतेश अण्णा, भाई साधनाताई, भाई श्रीकांत यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांना ध्यान, व्यसनमुक्ती आणि सकारात्मक जीवनशैलीचं महत्त्व पटवून देण्यात आलं. कार्यक्रमास एनएसएस समन्वय अधिकारी विद्याधर लाटकर, जाफर मुल्ला, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कागवाड पोलीस ठाणे हद्दीतील शेडबाळ येथील सरमती महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान उत्साहात पार पडले. अथणीचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याबाबत माहिती देण्यात आली. युवकांनी व्यसनापासून दूर राहून निरोगी व जबाबदार नागरिक बनावे असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याची आणि समाजात जनजागृती करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यसनमुक्त समाज घडवण्याचा संकल्प व्यक्त केला.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविरोधात जागरूकता निर्माण होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. विद्यार्थ्यांवरील दप्तरांचा भार कमी करण्यासाठी कर्नाटकातील शालेय शिक्षण विभागाकडून प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी नो बॅग डे उपक्रम राबवण्यात येणार आहे. या दिवशी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांना जागृती व प्रबोधन करण्यात येणार आहे. जुलै 2026 मध्ये अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम व प्रतिबंध यावर मार्गदर्शन केलं जाणार असून रस्ता सुरक्षा, निरोगी जीवनशैली, इंटरनेटचा वाढता वापर आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या विषयांवरही जनजागृती केली जाणार आहे. येत्या शनिवार दिनांक 18 जुलै रोजी 3रा शनिवार असल्याने राज्यातील सरकारी अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा उपक्रम प्राधान्याने राबवण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. बेळगाव शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अपुऱ्या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांना धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत आहे. कॉलेज रोड परिसरातील एका बसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात विद्यार्थी बसच्या पायऱ्यांवर लोंबकळत प्रवास करताना दिसत आहेत. गर्दी आणि अपुऱ्या बस फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने पालक व नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. परिवहन विभागानं तातडीने अतिरिक्त बस फेऱ्या सुरू करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात येते आहे. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.